नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करणार आहोत की 9 तारखेला म्हणजे सोमवारी 9 डिसेंबर 2024 अशी तारीख आहे. तर त्यावेळेस आपल्याला कोणत्या स्टॉकवरती फोकस करायचा आहे. त्यासाठी आपण आदल्या दिवशी त्या स्टॉकचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पूर्ण तयारीनिशी आपण स्टॉक मार्केटमध्ये जायला पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा थोडी मी माहिती सांगतो की माझं स्वतःची ओपीडी असल्यामुळे मला प्रत्येक वेळेस इंट्राडे म्हणजे जसं मी तुम्हाला इंट्राडेचे रोज स्टॉक सांगतोय. म्हणजे हे ॲक्चुअली प्युअरली इंट्राडेसाठी नाहीये. तुम्ही लाँग टर्मसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी, पोझिशनलसाठी घेऊ शकता. तर मी हे जे स्टॉक जे तुम्हाला सजेस्ट करतोय ते हे पूर्णपणे आत्तापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याच्यावरती आहेत आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल, त्याचं प्रॅक्टिस करता येईल किंवा ट्रेड कसे घ्यायचे असतात किंवा ट्रेड कुठल्या बेसिसवरती घ्यायचे असतात हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवायचा प्रयत्न करतोय. ते तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण आहे किंवा तुम्हाला त्याचं ज्ञान येण्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. पण मी सहसा करून पोझिशनल ट्रेड घेतो. म्हणजे मी एकदा स्टॉक खरेदी केला तर मला जोपर्यंत तो वाढेल किंवा जोपर्यंत त्याच्यामध्ये सेल सिग्नल येत नाही किंवा विकायचा सिग्नल येत नाही तोपर्यंत ते मी होल्ड करतो किंवा त्याची डिलिव्हरी घेतो. म्हणजे तो स्टॉक मी स्विंग ट्रेडिंगसाठी घेतो किंवा डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी घेतो. मी तो लगेच आज घेतला आणि आजच विकला असं करत नाही. पण तुमच्या अभ्यासामध्ये ती गोष्ट इंट्राडेची यायला पाहिजे किंवा सुरुवातीच्या वेळेस तुम्हाला त्याच्या मनातली खरेदी करायची, विकायची भीती गेली पाहिजे किंवा त्याचे नियम कसे पाळतात हे तुम्हाला कळावं या उद्देशाने मी हे व्हिडिओ वेळ काढून बनवायचा प्रयत्न करतो. तर माझं ॲक्च्युली स्टाईल ऑफ ट्रेडिंग ही इंट्राडे नाही आहे. इंट्राडे मला आवडतं पण ते माझ्या प्रायमरी इन्कम माझं जे क्लिनिक आहे त्याच्या टायमिंगनुसार ते जुळत नाही म्हणून मी ते करत नाही. आता मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय जो आपण आतापर्यंत शिकलेला आहे तो एक्सेल शीटचा फोटो किंवा एक्सेल शीट तुम्हाला दिसतीये. याच्यामध्ये इथे मी 6 तारखेचं मी इथे जे मार्किंग होतं ते 6 तारखेचा व्हॉल्यूम डेटा आहे. हा 6 तारखेचा डिलिव्हरी क्वांटिटी डेटा आहे आणि हा 6 तारखेचा डिलिव्हरी क्वांटिटी पर्सेंटेजचा डेटा आहे. तर आता याच्यामध्ये आपण माहिती घेतली होती की व्हॉल्यूममध्ये जो पण व्हॉल्यूमचा डेटा असतो त्याच्यामध्ये इंट्राडे आणि डिलिव्हरी अशा दोन्ही पण डेटा असतात. तर आपण जास्त महत्त्व देतो ते डिलिव्हरी क्वांटिटीला आणि डिलिव्हरी पर्सेंटेजला. तर आपण काय करूया की हा जो डेटा आहे तो आपण सॉर्ट करूया म्हणजे अनुक्रमाने लावूया. आता आपण डेटामध्ये गेलो त्यानंतर सॉर्ट हा ऑप्शन आहे तिथे क्लिक केला आणि तिथे क्लिक केल्यानंतर सॉर्ट बाय, सॉर्ट ऑन आणि ऑर्डर ह्या 3 ऑप्शन दिसत आहेत. याच्यामध्ये आपण ड्रॉप डाऊन करायचं आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं 6 तारखेची डिलिव्हरी क्वांटिटी आणि त्याच्यामध्ये तो त्या सेलमधली व्हॅल्यू आहे त्याला कन्सिडर करतात आणि इथे आहे लार्ज टू स्मॉल, स्मॉल टू लार्ज. म्हणजे आपण लार्ज टू स्मॉल केला तर सगळ्यात पहिल्यांदा डिलिव्हरी क्वांटिटी सगळ्यात कोणत्या स्टॉकची जास्त आहे ती येणार. मग तिथे ओके केल्यानंतर हे आपल्याला सगळे जे अनुक्रमी आहे किंवा अनुक्रमणिका आहे किंवा ती ऑर्डर आहे ती चेंज होते आणि सगळ्यात जास्त डिलिव्हरी क्वांटिटी कुठल्या स्टॉकची आहे तर आयडियाची आहे, त्यानंतर जीटीएल इन्फ्राची आहे, येस बँकची आहे, नंतर आरटीएन पॉवरची आहे, NHPCची आहे. त्याच्यासमोर जे एस एस किंवा SS0 असं का लिहिलंय तर तो स्टॉक पहिल्या निफ्टी 500 मध्ये येतो की नाही आणि FNO मध्ये येतो की नाही ते एस नो आहे. तर त्याच्याकडे तुम्ही एवढं लक्ष नका देऊ. तर पहिल्यांदा बघाल तर जरी आयडिया स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी खूप जरी असली तरी त्याच्यामध्ये डिलिव्हरी पर्सेंटेज 22.11% आहे. म्हणून आपण तो स्टॉक निवडत नाही. म्हणजे मी ॲक्च्युली स्विंग ट्रेडिंगसाठी विचार करतोय पण तुम्हाला मी एक सेफेस्ट स्टॉक सांगायचा प्रयत्न करतो म्हणून डिलिव्हरी क्वांटिटी पर्सेंटेज हे जास्त निवडतो. काही काही ट्रेडर आहेत ते डिलिव्हरी क्वांटिटी पर्सेंटेजला येतो एवढं महत्त्व देत नाहीत कारण ते इंट्राडे प्लेयर असतात. म्हणजे खरेदी केलं आणि विकलं त्यामुळे त्या लोकांना डिलिव्हरी क्वांटिटीची काही घेणं देणं नसतं. पण ॲक्च्युली डिलिव्हरी क्वांटिटी आपण कशासाठी बघतो की जे डिलिव्हरी घेत आहेत आणि ते सिरियस आहेत किंवा कॉन्फिडंट आहेत. त्यामुळे असे स्टॉक जेव्हा आपण डिलिव्हरी क्वांटिटी बेसवर किंवा पर्सेंटेजवर निवडतो ते सहसा करून स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पोझिशनल ट्रेडिंगसाठी म्हणजे एकदा घेतले आणि नंतर जोपर्यंत त्यामध्ये सेल सिग्नल येत नाही तोपर्यंत विकायचे नाहीत. म्हणजे त्याला 10 दिवस लागो, 15 दिवस लागो, महिना लागो, 2 महिने लागो तो स्टॉक आपल्या डीमॅटमध्ये आपण अकाउंटमध्ये होल्ड करतो.
पण ठीक आहे, तुम्हाला सेफ ट्रेडसाठी मी डिलिव्हरी क्वांटिटीचा एक नियम सांगितला की तिथे 50% पेक्षा जास्त डिलिव्हरी क्वांटिटी असायला पाहिजे. आता दुसरा स्टॉक जो आहे जीटीएल इन्फ्रा, तर त्याची डिलिव्हरी क्वांटिटी पर्सेंट आहे ते 51.96% आहे आणि तो 2 नंबरचा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये डिलिव्हरी क्वांटिटी सगळ्यात जास्त डिलिव्हरी घेतली. आता त्याच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज होती? 52.13. त्याच्या आदल्या दिवशी किती होते? 39.91. म्हणजे गेल्या 2 दिवसापासून त्या स्टॉकमध्ये जास्त प्रमाणामध्ये डिलिव्हरी घेतली जाते आणि डिलिव्हरीचं पर्सेंटेज पण वाढत आहे. मग अशा बेसवरती हा स्टॉक आपण निवडलाय. आता आपण जाऊया investing.comच्या चार्टवरती. हा पहिला चार्ट आहे, मी तिथे ऑलरेडी डिजिटल इन्फ्रा उघडलेला आहे. तर या स्टॉकनी बघा, या स्टॉक बद्दलची माहिती आपण घेऊया. आपण पहिल्यांदा याच्यामध्ये 100 आणि 200 जरा ॲड करू. आता हा स्टॉक तुम्हाला समोर दिसतोय. आता स्टॉकमध्ये आपण पहिल्यांदा काय करतो? आपण सगळ्यात पहिल्यांदा त्या स्टॉकचा ट्रेंड बघतो. हा तुम्हाला समजत असेल की या स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, हे तुम्हाला कळतंय. आता डाऊन ट्रेंड चालू आहे, बरोबर आहे. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा शेवटचा लो आहे तो मार्क करतो आणि त्याला कलर देतो ग्रीन, कारण ते सपोर्टचं काम करते. आणि शेवटचा जो लोअर हाय आहे त्याला सिलेक्ट करतो, तो लोअर हाय आहे हा, आणि याला आपण रेडनी कलर करतो कारण तो रेजिस्टंट आहे. आता तुम्ही जर बघाल तर ह्या रेडचा जो रेजिस्टंट लेवल आहे, समजा याला असं म्हणून पकडलं, कारण तो इथे लाईन सिलेक्ट करताना कशी करायची, ती सगळ्या ठिकाणी टच झाली पाहिजे. इथे पण टच होते आणि इथे पण टच होते. म्हणजे तुम्हाला कळ असेल का, इथे पण टच होते. म्हणजे 3-4 ठिकाणी टच होईल अशी लाईन काढायची, म्हणजे यांनी हा ब्रेक केलेला आहे. आणि या स्टॉकची किंमत सध्या किती आहे? ₹2.30. मी सहसा करून स्टॉकची किंमत निवडताना पण थोडी काळजी घेतो. आता ज्यांचा अनुभव चांगला आहे ते कोणत्याही किमतीबरोबर ट्रेड करू शकतात. पण जे स्टॉक कमी किमतीचे असतात ते जास्त मॅन्युप्युलेट होतात किंवा त्याच्यामध्ये खूप फेक ब्रेकआउट येण्याची शक्यता असते, कारण त्या स्टॉकमध्ये चेंजेस करण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत मोठ्या लोकांना, कारण त्याची मूळ किंमतच कमी आहे. त्यामुळे असे स्टॉक निवडा की त्याची किंमत जरा बऱ्यापैकी आहे. पण आपल्या स्टॉक जो वॉचलिस्टमध्ये आलाय तर आपण याची नक्की टेक्निकल अनालिसिस करायला पाहिजे. तर तुम्हाला हे समजलं की या स्टॉकमध्ये काय झालंय, तुम्ही याचा रेजिस्टन्स तोडलेला आहे. मग उद्या हा स्टॉक काय करू शकतो? तर उद्या हा स्टॉक जो आहे तो परत इथून ही जी लेवल आहे रेड लाईनची ₹2.28, तिथून तो स्टॉक वरती जाऊ शकतो. परत परवा तो खाली येऊ शकतो, परत त्याच्या दुसऱ्या दिवशी खाली येऊ शकतो आणि परत तो वरती जाऊ शकतो. म्हणजे जो हा आपला स्टॉकचा ट्रेंड आहे तो तो फॉलो करू शकतो. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे या स्टॉकमध्ये पुढे काय होणार हे आपण आधीच प्रेडिक्ट करतोय आणि त्याची सवय तुम्हाला असली पाहिजे, कारण ती सवय असल्यामुळे तुम्हाला त्या स्टॉकमध्ये पुढे काय होणार आहे याची कल्पना येते. दुसरी गोष्ट असं आहे की आपण याच्यामध्ये जर तुम्ही व्हॉल्यूम बघितला तर व्हॉल्यूमचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, जे आपल्याला आपल्या एक्सेल शीटमध्ये पण दिसून येत होतं. आता त्याच्यानं तिसरी गोष्ट असं आहे की हे तर आपण पुढे काय ट्रेंड येणार आहे तेही पाहिलं आणि त्या स्टॉकमध्ये पुढे चेंजेस काय होणार आहेत तेही पाहिले. त्याच्यामध्ये स्टॉकमध्ये पुढची मुवमेंट तशी येते की नाही ते पण तुम्हाला उद्या स्टॉक मार्केटमध्ये ऑब्झर्व करायला लागेल. आता हा झाला एक स्टॉक ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतोय की त्याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं. आता त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे सुझलॉन एनर्जी. आता सुझलॉन एनर्जी परत आपल्या वॉच लिस्टमध्ये आलाय, कारण इथे जर तुम्ही चार्ट एक्सेल शीटमध्ये जाल तर इथे बघाल तर हा 53.28% आहे आणि सुझलॉन एनर्जी आहे. तो परत आलाय, तर परत त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं इम्पॉर्टंट आहे, कारण तो परत परत आपल्या वॉचलिस्टमध्ये येतोय, तर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. परत यांनी जो शेवटचा जो हाय आहे, शेवटचा जो आपण इथे परत ही ब्ल्यू लाईन आहे तिला आपण रेड करूया तात्पुरती. आता ही जी रेड का केली आहे, कारण हा शेवटचा त्याचा हाय आहे. थोडं वरती घेऊ आपण इथे. हा, तर हा जो शेवटचा हाय, मी पहिल्यांदा हे बाकी गोष्टी हाईड करतो. ही हाईड केली, ही हाईड केली. हा शेवटचा लो आहे,
हा शेवटचा लो आहे आणि हा शेवटचा हाय आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर ह्या ज्या स्टॉकनी आहे शेवटचा हाय तोडलेला आहे. हा जो शेवटचा हाय आहे तो ऑलरेडी तोडलेला आहे, तिथे परत रिटेस्ट होतोय. तर उद्या शक्यता आहे तो स्टॉक इथून वरती जाईल. आता तो खालीही पडू शकतो, असं नाही की खाली नाही पडू शकत. पण तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे की तुमच्या कॅन्डल्स त्या स्टॉकच्या बाबतीत कशा ऍक्ट करतात ते. त्यामुळे उद्या तुम्ही या स्टॉकवरती नजर ठेवून जा की उद्या जर समजा यांनी ग्रीन कॅन्डल बनवली तर त्याचे पुढचे जे जर्नी आहे ती अशी पुढे असणार आहे. आणि समजा यांनी हा जो तोडला तर तो परत खाली येऊ शकतो. आता ते आणखीन ॲडव्हान्स प्रिडिक्शन आहे किंवा त्या स्टॉकमध्ये नक्की काय होणार आहे आधी कन्फर्म कसं करायचं, तर ती स्टेप अजून पुढे तुमची यायची आहे. फक्त तुम्ही मार्केट त्याला कसं काय रिस्पेक्ट करतंय ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या तो स्टॉक खरेदी केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्टॉकची आधी मुवमेंट बघा आणि त्यानंतर तुम्ही ती गोष्ट खरेदी करायचा प्रयत्न करा. हा झाला दुसरा स्टॉक माझ्या वॉचलिस्टमधला, म्हणजे जीटीएल इन्फ्रा. हा आज एक स्टॉक बघितला. नंतर सुझलॉन एनर्जी जो मागचा आपण कॅरी फॉरवर्ड केला आहे. तिसरा स्टॉक आहे लेमन ट्री. आता या स्टॉकमध्ये परत बघाल तर त्या स्टॉकमध्ये काय काय होतंय ते तुम्हाला समोरासमोर बघेल दिसतं पण आहे की या स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड होता. शेवटची जी खालची सपोर्ट लाईन ती ही होती. शेवटचा हाय हा होता. त्याच्या वरचा हाय हा होता. म्हणजे त्या स्टॉकनी हा पण हाय तोडला आहे, हा पण हाय तोडलेला आहे, लोअर हाय म्हणजे तोडलेला आहे. आणि या स्टॉकमध्ये मोठ्या ग्रीन कॅन्डल पण तयार होत आहेत. इथे ग्रीन इकडे पण वरची पण ही बुलिश कॅन्डल आहे. त्यामुळे या स्टॉकमध्ये सुद्धा उद्या परवा थेरवा म्हणजे लॉंग टर्मसाठी जो शेवटचा हाय आहे त्याचा जो हा आहे तो इथपर्यंत स्टॉक जाऊ शकतो. भले त्याला एक वीक जाईल म्हणजे 7 दिवस जाऊ शकतात, 8 दिवस जाऊ शकतात, पण तो 155च्या लेवलला जाणार आहे. म्हणजे जे लोक पोझिशनल ट्रेड घेतात, म्हणजे ज्या लोकांना खरेदी करायचं आहे आणि त्या स्टॉकमध्ये पुढची काय मुवमेंट येणार आहे हे पण ज्या लोकांना पाहायचं आहे त्या लोकांनी हा स्टॉक होल्ड करून ठेवला पाहिजे. मी याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला लोकांना सजेशन देत नाहीये, पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की आपण कुठल्या गोष्टी कशा ठरवतो आणि त्याच्या पाठीमागे काय कारण असतं. परत मी लेमन ट्री चा चार्ट उघडतोय, लेमन ट्री हॉटेल्स. आता ॲक्च्युली कसं आहे की कुठल्याही स्टॉकमध्ये आपण जसं एका सबस्क्रायबरनी मला विचारलं होतं की त्यामध्ये आपण टार्गेट कसं निवडायचं आणि त्या स्टॉकमध्ये किती पैसे घातले पाहिजेत किंवा आपण त्या स्टॉकमध्ये स्टॉप लॉस कसा करता येईल किंवा कसा ठरवता येईल. आता ॲक्च्युली कसं आहे की स्टॉप लॉस कसा करायचा ठेवायचा हे आपण फक्त चार्टच्या माध्यमातून सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरून ठरवूया. समजा हा शेवटचा हाय आहे. इथे मी रेजिस्टन्सची लाईन काढतो. त्याच्या खालचा जो हाय लोअर हाय आहे तो हा आहे. तर हे 2 लोअर हाय आपण काढले. आता उद्या समजा स्टॉकने इथे जर डाऊन मुवमेंट दाखवली, खाली रेड कॅन्डल दिली, तर त्या स्टॉकमध्ये परत तुम्हाला एक दिवस वाट बघायची आहे की त्याची क्लोजिंग कशी होते. आणि त्यानंतर समजा तिसऱ्या दिवशी त्या स्टॉकनी वरती मुवमेंट दाखवली आणि चौथ्या दिवशी परत वरती दाखवली, पाचव्या दिवशी परत वरती दाखवली, तर त्या स्टॉकमध्ये एंट्री कधी घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस काय ठेवायचा. तर माझ्या दृष्टिकोनातून जे लोक खूप ॲग्रेसिव्ह आहेत तर त्यांनी हा स्टॉक इथे बाय करू शकतात आणि त्यांचा स्टॉप लॉस आहे हा जो शेवटची रेजिस्टंट लाईन आहे जी पुढे जाऊन सपोर्टची लाईन बनवू शकते हा ठेवू शकतो. किंवा जे लोक कन्झर्वेटिव्ह आहेत, जे लोक आपला लॉस खूप नाही सहन करू शकत, तर त्या लोकांनी इथे बाय केलं पाहिजे. आणि जर पुढची कॅन्डल इथे खाली क्लोज झाली तर तो त्यांचा स्टॉप लॉस होणार आहे. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणजे शेवटच्या लाईनचा जो लो आहे, म्हणजे ह्या लाईन ही जी शेवटची ग्रीन कॅन्डल आहे, तर तिथे मी थोडं एक छोटी लाईन काढतो. त्याचा जो लो आहे समजा याचा लो हा आहे, याला आपण ब्लॅक लाईन करूया, समजा त्याला डार्क करूया. तर हा जो शेवटचा हे पहिल्यांदा मी डिलीट करतो.
बघा इथे या कॅन्डलनी याचा हाय तोडला. समजा उद्या तुम्ही उठून हा इथं या लेवलला ₹137.99 हा स्टॉक घेतला, तर तुमचा स्टॉप लॉस कुठला असला पाहिजे, तो त्याच्या आधीच्या कॅन्डलचा जो लो आहे ₹133, हा त्याचा स्टॉप लॉस असला पाहिजे. जे लोक कन्झर्वेटिव्ह आहेत, म्हणजे जे लोक जास्त नुकसानीचं रिस्क घेत नाही, त्यांनी ₹133चा स्टॉप लॉस असला पाहिजे. तो आपण व्हॅल्यू कशावरून ठरवली, तर त्याच्या आधीची जी कॅन्डल होती त्याचा जो लो आहे, तर त्याचा लो आहे ₹133.13. तर हे ₹133.13 जो लो आहे, तो त्याचा स्टॉप लॉस होईल. म्हणजे एखाद्याने ₹137च्या आसपास एखादा स्टॉक बाय केला, तर तो कितीपर्यंत खाली पडल्यानंतर तुम्ही विकायचा, लॉसमध्ये विकायचा विचार करू शकता. तर ₹133.13 म्हणजे ₹133 पर्यंत जर त्याची किंमत क्लोज झाली, तर तुम्ही तो विकायचा आहे लॉसमध्ये, कारण त्यानंतर तो खाली आणखी पडू शकेल आणि एकदा तो खाली पडायला लागला तर आपला आणखी जास्त लॉस वाढेल. या उद्देशाने तो स्टॉक समजा पुढे उद्या उठून जर इथून परत वरती गेला, तर तुम्हाला तो त्यांनी स्टॉप लॉस हंट केला असं म्हणू शकतो. आणि समजा तो स्टॉक खाली पडत गेला तर तुमचा लॉस वाढू शकतो. त्यामुळे ₹133 आणि जी तुमची किंमत ठरली आहे त्याच्यापेक्षा खाली गेला तर तो तुमचा स्टॉप लॉस होईल. आणि इथून बाय केल्यानंतर समजा स्टॉक वाढतच गेला तर तो कुठपर्यंत वाढायची वाट बघू शकतो, तो त्याचा जो पुढचा रेजिस्टंट आहे. तर आता ह्या स्टॉकमध्ये बघाल तर पुढचा त्याचा रेजिस्टंट आहे, तर तो आहे या लेवलचा. तर या लेवल म्हणजे ₹151, म्हणजे तुम्ही ₹137च्या आसपास खरेदी करताय आणि तुम्ही 151चं टार्गेट ठेवलंय. म्हणजे तुम्हाला फायदा किती होतोय एका स्टॉकमध्ये, समजा ₹151 तुमची विकायची किंमत आहे आणि तुमची खरेदीची किंमत आहे 138, पकडू 138, तर तुमचा फायदा होतोय ₹13. म्हणजे तुम्हाला ₹13 फायदा होतोय आणि तुमचा स्टॉप लॉस किती आहे, स्टॉप लॉस समजा 138ला आपण विकत घेतोय आणि 133, म्हणजे ₹5, 138 वजा 133 म्हणजे ₹5. म्हणजे तुम्ही ₹13ची फायद्याची अपेक्षा करताय आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हा ₹5चा ठेवताय, तर एक डिसेंट आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ₹5 लॉस करू शकता आणि फायदा झाला तर तुम्हाला ₹13पेक्षा जास्तचा फायदा होईल, कारण त्याच्या पुढचा जो हाय आहे तो 156चा आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की स्टॉप लॉस निवडताना हा मोस्टली पर्सेंटेज वाईज नाही निवडायचा आहे, तर शेवटचं त्याची कॅन्डल किती लो दाखवते किंवा त्याचा जो शेवटचा लास्टचा सपोर्ट आहे त्याच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर त्यावेळेस तुमचा तो स्टॉप लॉस असू शकतो. तर हे झालं तुमचं लेमन ट्रीच्या बाबतीतचं उदाहरण, कारण लेमन ट्रीनी शेवटचे 2 रेजिस्टंट तोडलेले आहेत. तर ह्या लेमन ट्री या स्टॉकचा मी उद्या जास्त विचार करणार आहे, कारण त्यांनी दोन्ही पण रेजिस्टंट तोडलेले आहेत. तिसरा स्टॉक जो आहे तो NMDCचा आहे. NMDC म्हणजे मेटलचे स्टॉक येतात. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर या पूर्ण एरियामध्ये या स्टॉकने जो पण त्याचा एरिया आहे काही दिवसांचा, तो त्याला तुम्ही मार्क कराल तर बघाल तर या एरियामध्ये हा स्टॉक भरपूर दिवसापासून ट्रेड करतोय. मग ह्या स्टॉकमध्ये उद्या कुठपर्यंत तो जाऊ शकतो, तर या लेवलपर्यंत जाऊ शकतो, इथपर्यंत. मग याची जी किंमत आहे या स्टॉकची, तर ही कुठपर्यंत आहे ती आपण एका लाईननी काढूया. म्हणजे याची ही जी रेजिस्टंट लेवल आहे मग ती किती आहे, ₹245. आता स्टॉक कितीला आहे, 238ला. म्हणजे उद्या 245 पर्यंत तो जाऊ शकतो, हे आपल्याला सध्या टार्गेट दिसतंय. आणि त्याची किंमत आज आहे ₹238, म्हणजे साधारणपणे ₹7 तो वाढू शकतो. मग त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड घ्या. ट्रेड घेताना तुम्ही मागच्या दिवसाचे सपोर्ट आणि रेजिस्टंट ड्रॉ करायला शिका. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता मी हा चार्ट आहे तो आपण इथे डबल करूया, म्हणजे 2 व्ह्यूजमध्ये घेऊया. तर ह्या जो चार्ट आहे त्याला आपण 5 मिनिटावरती घेऊ. आता 5 मिनिटावर घेतल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाचा हा चार्ट 5 मिनिटा हा चार्ट 1 दिवसाचा आहे. तर याच्यामध्ये जर आपण जाल ह्या 5 मिनिटाच्या चार्टमध्ये, तर तिथे मी समजा ड्रॉ केला तर हा याचा हाय होतो, वरचा हे होतो आणि याच्या आधी त्याचा समजा लो जर केला तर हा होतो. हा हाय, शेवटचा हाय आणि हा शेवटचा लो. म्हणजे उद्या जर या स्टॉकमध्ये वरती मुवमेंट झाली तर मी बाय करेन. खाली आली तर ह्या जी सपोर्टची लाईन आहे त्याला आपण ग्रीन करूया.
थोडा हा चार्टला मी झूम करतो, इथे कॉर्नरला झूमचं बटन आहे, तिथे झूम केला तर तुम्हाला लक्षात येईल की मी ही ग्रीन लाईन का केली, कारण तो शेवटचा हाय होता त्याला पण ती टच करते, इथे पण टच करते, इथे पण टच करते, म्हणून ही ग्रीन लाईन केली. थोडी मागे पुढे ग्रीन लाईन तुम्ही करू शकता, पण मी अशी निवडली. ही ग्रीन लाईन आहे आणि ही वरची त्याची हाय लाईन आहे, म्हणजे शेवटचा हाय जास्त वेळा इथे 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 टच झालाय म्हणून. समजा उद्या स्टॉक हा ओपन झाला आणि तो खाली पडायला लागला आणि परत इथे पडल्यानंतर इथे थांबला आणि परत त्याने वरती उसळी मारली, परत तो वरती गेला, परत खाली आला, परत इथे टच केलं आणि परत उसळी मारली, तर मी नक्की इथे बाय करणार. कारण समजा की हा जो सपोर्टची लाईन आहे तो स्टॉक खाली येत नाहीये, म्हणजे खाली पडत नाहीये, तो वरती जातो. इथे बाय केल्यानंतर मी वाट बघेन आणि इथे जर तो परत खाली पडायच्या मार्गावर असेल तर इथे मी प्रॉफिट बुक करेन. आणि समजा याने हे पण तोडलं तर मी वाट बघेन आणखी तो किती वरती जातोय आणि त्यानंतर मला जेव्हा पण माझी ही जी ब्ल्यू लाईन आहे पुढे जाणारी, ह्याला जेव्हा तो तोडेल तेव्हा मी इथे प्रॉफिट बुक करेन. म्हणजे तुम्हाला कळालं की मी कसं प्रॉफिट बुक करतो किंवा कुठल्या लेवलला गेल्यावर मी माझा स्टॉक विकून टाकतो जो मी आधी बाय केलेला असतो. म्हणजे तुम्हाला कळालं की NMDC मध्ये मी उद्या ट्रेड कसा घेणार आहे. NMDC माझ्या हा चांगलाच वॉचलिस्टला राहणार आहे, कारण तो एका चॅनलमध्ये ट्रेड करतोय, तर चॅनलचे स्टॉक हे नेहमी मला माझ्या बाबतीत तरी ते प्रॉफिट देऊन जातात. हा एक तुम्ही लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता, पण माझं कुठलंही रिकमेंडेशन नाहीये. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाने एक क्वांटिटी घेऊन ट्रेड केलं पाहिजे. जे नवीन आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी कुठलीही इन्व्हेस्टमेंट आता केली नाही पाहिजे किंवा पेपर ट्रेडिंग केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही स्वतःवरती तोपर्यंत कोणतीही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू नका. स्टॉक मार्केटमध्ये आल्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. पुढचं हे झाले स्टॉक. आता मी दुसरी एक माहिती सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्तापर्यंत जे तुम्हाला शिकवलंय त्या बेसिसवरतीच मी सगळे हे स्टॉक निवडतोय. ॲक्च्युली माझी जी इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत आहे किंवा त्याची एक्सेल शीट आहे ती आणखी ॲडव्हान्स आहे ॲक्च्युली. तर मी ॲक्च्युली तुम्ही हे जे स्टॉक तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो ते मी तुमच्या माहितीसाठी मी त्यामध्ये ट्रेड घेतोय रोज आणि कसा ट्रेड घेतोय ते दाखवतोय. म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की एक्सेल शीट दाखवतात त्यामध्ये येतात स्टॉक वेगळे आणि हे ट्रेड करतात वेगळे. तर ॲक्च्युली माझे हे ट्रेडिंगचे स्टॉक नाही आहेत बिलकुल. याच्यापेक्षा ॲडव्हान्स शीट आपण बनवू शकतो, पण त्याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेऊया आणि तुम्हाला मी एक लेवलला त्या एक्सेल शीट परत दाखवेन की कशी ती बनवायची असते. पण तुम्ही आतापर्यंत जे शिकलाय ते एक्सेल शीट सुद्धा खूप छान आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग प्रॅक्टिकल किंवा प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्ही प्रॅक्टिस करताना तुमचं कोणतंही इनिशियल अमाऊंट किंवा मोठी अमाऊंट लावू नका. ही मी तुम्हाला परत परत रिक्वेस्ट करतोय. तुम्ही समजून घ्या, तुम्ही नवीन आहात, तुम्ही कुठलेही कमवण्याची घाई करू नका. पहिल्यांदा शिका, ज्ञान घ्या, प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा ट्रेडिंग करायला सुरुवात करा. आता हे सगळे सांगितलेले स्टॉक हे सोमवारसाठी आहेत आणि आता मी नवीन एक सिरीज चालू करतोय की त्याच्यामध्ये एक सिंगल स्टॉकचं कसं ॲनालिसिस करायचं आणि तो स्टॉक सिलेक्शन जे मी करतोय ते थोडं ॲडव्हान्स शीट प्रमाणे असणार आहे. पण ते कसं सिलेक्ट करतो मी त्याची प्रोसेस तुम्हाला मी आता सध्या तरी सांगणार नाहीये, कारण त्याला वेळ लागेल, कारण त्याची टर्मिनॉलॉजी वेगळी असेल. आत्ता फक्त हे जे इंट्राडेचे स्टॉक असतात किंवा तुम्हाला पोझिशनसाठी म्हणू शकता ते स्टॉक असतात ते मी प्रत्येक दिवशी मी रोज टाकत जाईन. आणि दुसरा एक मी असं वेगळं प्लेलिस्ट तयार करतो ज्याच्यामध्ये मी एक सिंगल स्टॉक कसं ॲनालिसिस करतो ते मी तुम्हाला त्यामध्ये दाखवणार आहे आणि ते मी सहसा करून पोझिशनल ट्रेडसाठी वापरतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना पाठवा, तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा, मित्रांनाही ते व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये किंवा फॅमिली ग्रुपमध्ये पाठवा, त्यांनाही त्यांचा फायदा करून द्या. धन्यवाद.